स्लाउचिंगमुळे आपल्याला लॉंग टर्म साईड इफेक्ट्स होतात किंवा लॉंग टर्म इफेक्ट्स होतात. त्याच्यात म्हणजे नर्व डॅमेज, आपल्या ज्या नसा असतात तर त्यांचे जे एंड पॉईंट्स असतात ते ओव्हर ट्रिगर होतात. स्पायनल डिजनरेशन होतं, म्हणजे आपण वाकून बसल्यामुळे आपल्या पाठीच्या मणक्यावरती किंवा व्हर्टिब्रल कॉलममध्ये असणाऱ्या मणक्यांवरती खूप जास्ती प्रेशर येऊन त्यांची झीज व्हायला लागते, म्हणजेच त्यांची उंची कमी व्हायला लागते. त्याच्यामुळे आपलं पोश्चर परत बिघडायला लागतं. स्लाउचिंगमुळे आपल्या शरीरात खूप जास्ती दिवसांपर्यंत दुखणी राहू शकतात. दुखणं कमी होण्यासाठी जो युज्युअल वेळ असतो तो वाढत जाऊन हळूहळू ते दुखणं क्रॉनिक स्वरूपाचं म्हणजे कायमस्वरूपी व्हायला लागतं. चुकीचं पोश्चर असल्यामुळे आपल्या फुफ्फुसांवरती खूप प्रेशर येऊन आपल्याला श्वास घेण्यासाठी पण प्रॉब्लेम व्हायला लागतो. आणि ह्या सगळ्या स्लाउचिंगमुळे आपल्या जसा शरीरावर परिणाम होतो तसाच आपल्या मेंदूवरती किंवा आपल्या मनावरही परिणाम होतो. त्याच्यामुळे चार चौघात उठणं बसणं किंवा आपण समाजात वावरताना आपण कसे दिसतो किंवा आपण कसे उभे राहतो ह्याचा एक न्यूनगंड आपल्या मनात तयार होतो आणि त्याच्यामुळे आपल्या ओव्हरऑल मेंटल हेल्थवरती परिणाम व्हायला लागतो. त्याच्यामुळे नैराश्य येणं किंवा डिप्रेशन येणं किंवा बाहेर न जावंसं वाटणं, एकाकीपणा, हे सगळे आजार वाढीस लागतात.